नमस्कार. नमस्कार. तर आज तारीख आहे 23 नोव्हेंबर 2024. तर आज आपण उमरखेड तालुका, यवतमाळ जिल्हा आणि गाव आहे कोपरा या गावी आहेत. तर या ठिकाणी शेतकरी आहेत. आपलं पूर्ण नाव सांगा. रामकृष्ण बाळू वाघमारे, बरोबर. खुर्द, तालुका उमरखेड. तालुका उमरखेड. तर आपण या तुरीसाठी तर तुम्हाला एक स्प्रे दिलता वाटायला, बरोबर आहे. हो. तर कोणता स्प्रे दिलता याच्यात आहे का? हो आहे. तर हे ग्रो आपलं नायट्रो किंग आणि हे ब्लूम. ब्लूम. तर हे स्प्रे दिलता. हो. तर हा स्प्रे केल्यानंतर ची तूर आणि करायच्या अगोदरची तूर ह्याच्यात तुम्हाला काय काय बदल वाटले? केल्यानंतर काय काय फरक झाला? याच्यात जमीन आसमानचा बदल आहे साहेब. हा याच आता तूर दाखल असं या तुरीचं काकरंड पहा. हा, जवळपास 2 ते 3 फुटाचा काकरंड आहे. बरोबर आहे. आणि फुलाची संख्या पहा, तेवढीच पाती पहा. हा हा हा, आणि शेंगा सुद्धा भरत आहे. बरोबर आहे. बरं, अजून 50% तुला फुल आहे याच्यात. आहे, चालूच आहे. आणि 50% गळालं सुद्धा. गळाले तरी हे एवढी वाकून पडली नुसत्या फुलाच्या आणि याच्या वजन. हा, बरोबर आहे. अजून ताईनं माल धरलाच नाही. बरोबर आहे. तर म्हणजे एका स्प्रेनं तुमचं जवळपास असं भरघोस असं गच्च फुल हो, लागलं भरघोस. आणि शेंगा सुद्धा शेंगा भरायला सुद्धा, लागल्यात. हो, हो, बरोबर आहे. हो. मग ऍक्च्युअल जर आपण उत्पन्नाच्या दृष्टीनं पाहिलं तर तुम्हाला काय वाटेल, उत्पादन किती टक्क्यात फरक पडेल? उत्पादन जर म्हणलं तर आता दरवर्षीच्या हिशोबाने याच्यात 50% बदल पडते सर. बरोबर आहे. हो. कारण यावर्षी तुरीचं वातावरण पण चांगलं आहे. हो, वातावरण आणि- चांगलं आहे, थंडी आहे. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी तूर या रानामध्ये समजा आलीच नाही कधी. बरोबर आहे. हे एकदम हलक्या हो, प्रकारची अशा रानातून एक प्रकारची नंबरची तूर आहे. आली. इथं तरी चांगली आहे, पण इकडं पूर्ण हलकी जमीन आहे, भरदाट जमीन आहे. बरोबर आहे. हो. आणि या ठिकाणी तुम्ही हे 2 वर्ष झालं प्रॉडक्ट वापरायलात हो. आणि जवळपास तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये 20% चा फरक पडलाय समजा ऑल ओव्हरऑल उत्पन्नात 2 वर्षात. 2-3 प्रोडक्ट वापरतो मी तुमचे. बरोबर आहे. तर इथून पुढं तर अजून तुमचं उत्पादन 100% वाढच होणार आहे. तर तुम्ही समाधानी आहेत ग्रीन प्लॅनेटचे प्रॉडक्ट? फुल समाधान. थँक्यू. तुम्ही आमच्या काळेवाचा रासायनिक शेती विषमुक्त अन्न या अभियानात सामील झाल्याबद्दल कंपनीच्या वतीनं अभिनंदन करून धन्यवाद.